शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी यासह विविध 17 मागण्यासाठी जे आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या 3 दिवसापासून अन्नत्याग आंदोलनावर बसलेले आहे। याच विचार माझ्यासोबत बोलण्यासाठी बच्चू कडू तो काय त्यांना 3 दिवसापासून तुमचं आंदोलन सुरू आहे, प्रशासनातर्फे किंवा सरकारतर्फे काही संपर्क झाला काय, ते मध्यस्थी केली का? नाही, सध्या तर काही केले नाही आणि मला अपेक्षा नाही इतके लवकर सरकार काही सरकारच्या भूमिका हा जो विरोधात बोलन त्याला जिरवण्याचं काम करण्याचं आणि ते चांगल्या मागणीसाठी जर तुम्ही आंदोलन करत असाल तर त्यांना ते खूप वाईट वाटतं। आपल्या सरकारमध्ये कोणी बोललं नाही पाहिजे, कोणी आंदोलन केलं नाही पाहिजे, अशा भूमिका सध्या असलेल्या सरकारच्या आहे। त्याच्यानं त्यांच्याकडून इतक्या लवकर अपेक्षा नाही आहे आम्हाला। ते थोडं अधिक जास्त घायल झालं, एखादा अवयव निकामी झाला का मग ते काम करतो। तो काल तुम्ही म्हटलं होतं आमची सध्या महात्मा गांधीच्या मार्गाने आम्ही गांधीजीच्या मार्गाने आंदोलन करतो, मात्र आमच्या डोक्यात भगतसिंग देखील आहे। नेमका सरकारला इशारा काय आहे? नाही, आम्ही शांततेच्या मार्गानंच आंदोलन करण्याची ही सुरुवात केलेली आहे, जेणेकरून त्या आंदोलनापेक्षा त्या मागणीचं काय महत्त्व आहे हे सरकारला कळलं पाहिजे। आणि तिची अवस्था आहे तशी वाईटच आहे। एकंदरीत कालच एक राम ठाकरेनं हत्या केली। राम मंदिर बांधणाऱ्या सरकारला राम ठाकरेची आत्महत्या थांबवू शकले नाही, वाचवू शकलं नाही रामाला, आणि कर्जापायी आणि भाव भेटत नाही म्हणून मरावं लागलं। अशी अवस्था आम्हाला उघड्या डोळ्यानं किती दिवस पाहायची आपण? म्हणजे शेतकऱ्याच्या मरणाला काही किंमतच राहिली नाही। आजही आपण पाहिलं तर परभणी आणि विदर्भातले आकडे जर सगळे पाहिले तर या 5-6 महिन्यामध्ये किमान 200-300 आत्महत्या झालेल्या आहेत, पायघासूळच लोक मिळतात। आणि असं असताना आपण सरकारनं त्याला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर मग भगतसिंगचा मार्ग स्वीकारत